कपडेही न घालणारा जैन मुनी आणि करोडो रुपयाचं कर्ज वाटायचा तो व्यापाऱ्यांना, त्या मारवाडी लोकांना. आणि अशाच या काही एका जणाला त्याने अनेक कोटी रुपये दिले आणि शेवटी त्या मारवाड्याने त्या मुनीचा घात केला. म्हणजे मग कर्ज फेडावं लागत नाही. असं सगळं इथे चालतं. गुरुचे मर्डर करणारे कितीतरी शिष्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. गुरुला विष देऊन मारून टाकण्याची प्रथा अनेक ठिकाणी पडलेली आहे. ती गादी आपल्याला मिळावी म्हणून ते कटकारस्थान करतात आणि गुरुलाच संपवून टाकतात. असं सगळं वाईट प्रकार जिथे अधर्म असतो तिथे घडतं, जिथे धर्म असतो तिथे असं घडत नाही. आणि जिथे खरंच धर्म आहे तिथे आश्रमही नसतो, तिथे गुरु शिष्य परंपरा नसते. कोणीच गोळा करत नाही तो माणूस, त्याला कोणाचीच गरज नाही. आणि म्हणून असे सगळे जे काही उपाय शिकवणारे लोक आहेत, हे उपाय शिकवणारे लोक हे फसवणूक करतात. माऊलीची ओवी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी आलेली आहे की तेथे उपाय तो अपाय. हे सगळं ज्ञानेश्वरीत लिहिलेलं असूनही आपण बळी पडतो, कारण आपल्याला खरं ध्यान कोणीही शिकवत नाही. खरं ध्यान माऊलीने ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. फक्त निहाळा, निरखा, अवधान, निर्विकल्प निरीक्षण, फक्त पाहणे, पाहणे आणि पाहता पाहता भेट होते. काहीच करावं लागत नाही. फक्त पाहत राहा आपल्याच मनाने आपल्या मनाला. आणि हे सगळं जे या ध्यानाच्या ज्या माऊलीने ओव्या लिहिल्या आहेत ना, त्या ओव्या एका कागदावर लिहून ठेवा आणि त्या सतत मनामध्ये ठेवा. ना तरी जाणीवेच्या आयनी करता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसो लागे. एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ, विसरले सकळ संसार जात. निरखत निरखत गेले ओ माये, आणि तेथे तन्मय झाले ओ माये. काही दुसरं नाही. आणि म्हणून ही ओवी इथे अशी आलेली आहे की हिनकसपणा तो जळता, हिनकसपणा तो जळता, उरे सोन्याची ती शुद्धता. तैसे सर्व संकल्प लोपता ब्रह्मप्राप्ती. सर्व संकल्पांचा लोप झाला पाहिजे. आणि सर्व संकल्पांचा लोप केव्हा होतो? जेव्हा मीपणाच्या धारणेचा लोप होतो तेव्हा सर्व संकल्प लोपतात. एक एक संकल्प संपवायचा नाहीये, एक एक विकार नाहीसा करायचा नाही. तर या सर्व विकारांचं, हिनकसपणाचं, अशुद्धतेचं जे मूळ आहे ते मूळ आहे मी आहे हा भाव. आपला जो मी आहे हा जो भाव आहे ना, हा भाव सर्व अशुद्धतेचं मूळ आहे. आणि म्हणून सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की आधी अहंकाराचा निराश करा. अहंकार म्हणजे केवळ मीपणा, किंवा आपल्याला असं वाटतं की हा काय गर्विष्ठ आहे, हा काय, नुसतं ते नाही. मी आहे असं वाटणं हा अहंकार आहे. मीपणाचा भास, हा मीपणाचा भास अत्यंत वाईट आहे. आणि या मीपणाच्या भासाने इथे सगळं हे दुःखाचं जंगल निर्माण केलेलं आहे. आणि हे दुःखाचं जंगल मीपणाचा भास गेल्याशिवाय राहत नाही.
आणि मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत अनेक अनेक नवीन नवीन आशा, नवीन नवीन इच्छा, नवीन नवीन कामना, नवीन नवीन संकल्प उगवतच राहतात. एक इच्छा पूर्ण झाली की 10 नवीन इच्छा उगवतात आणि असं इच्छांचं जंगल इथे वाढतं आणि त्या इच्छांच्या जंगलामध्ये मनुष्य हरवून जातो. आणि म्हणून इथे ओवी आलेली आहे की तैसे सर्व संकल्प लोपता ब्रह्मप्राप्ती. तसं सगळे संकल्पांचा निराश झाला म्हणजे मीपणाच्या भावनेचा निराश झाला की आपोआप जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या असा उलटा प्रवास घडतो. त्यासाठी काहीही करावं लागत नाही, फक्त समज आलेलं मन लागतं. ज्या मनाला हे समजतं की मला येणारा प्रत्येक अनुभव हा भ्रम आहे, ही भ्रांती आहे आणि हा मला फसवणारा एक फासा आहे, या फाशातून मी सुटलो पाहिजे, असं ज्या मनाला कळेल ते मन मग कोणत्याही अनुभवात अडकत नाही. आणि कोणत्याही अनुभवात अडकायचं नसेल तर त्याला गुरुकिल्ली आहे. तुमच्यात मी जो भासतो आपल्याला तो मी खोटा आहे हे समजलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात की द्रष्टाच दृश्य आहे हे समजलं पाहिजे. द्रष्टा म्हणजे मीपणाचा भाव. जसं मला अनुभव येतोय असं जे वाटतं, त्या मला अनुभव येतोय या शब्दासाठी एकच शब्द आहे, द्रष्टा, अनुभवणारा. जोपर्यंत मला अनुभव येतोय असं वाटतं तोपर्यंत बंधन असतं. आणि या देहामध्ये आपल्या ठाई 5 इंद्रिय आहेत, 6वं मन आहे. आणि या 6 इंद्रियांमुळे सतत अनुभव येत असतात. काही डोळ्यांचे असतील, काही कानांचे असतील, काही नाकाचे असतील, काही त्वचेचे असतील, काही जिभेचे असतील, काही मनाचे असतील, काही विचारांचे असतील, काही आठवणींचे असतील, काही कामनांचे असतील, काही षड्विकारांचे असतील. असे सतत अनुभव येत असतात. आणि या अनुभवामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. आपण जर या अनुभवांच्या नादी लागलो नाही, आपले मन समतेमध्ये ठेवले, स्थितप्रज्ञ अवस्थेत ठेवले, तर तुमच्या ध्यानाला सुरुवात झाली. ज्याला हे समजलं त्याला हा अध्याय समजला. काही रिकामे काम करण्याची गरज नाही. ते चक्र विसरून जा, ते कुंडलिनी विसरून जा, सगळं विसरून जा. फक्त लक्षात ठेवा, कोणताही अनुभव हा भ्रम असतो आणि सतत आपल्याला अनुभव येत आहेत. बस प्रत्येक अनुभवासोबत तसं राहायचं की हा अनुभव म्हणजे भ्रम आहे, हा अनुभव म्हणजे मागची स्मृती आहे, आठवणीचं गाठोडं येते, त्या गाठोड्यातून एक आठवण वरती आली, दुसरं काहीच नाही. आणि या अनुभवामुळे भवचक्र निर्माण होतं. या अनुभवामुळे कालचक्र निर्माण होतं. वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ हे काळाचं चक्र ही या अनुभवामुळे निर्माण होतं. अनुभव आणि अनुभवणारा, जेव्हा असं वाटतं की अनुभवणाऱ्याला की माझ्यापेक्षा अनुभव वेगळा आहे, तेव्हा अनुभवणारा त्या अनुभवाचं मूल्यांकन सुरू करतो, प्रतिक्रिया सुरू करतो, आवड निवड सुरू करतो. आणि असं जर केलं तर मग कालचक्राला गती दिली जाते, भवचक्राला गती दिली जाते, संस्कार घट्ट केले जातात, बंधनं वाढवली जातात, हातापायात बेड्या पडतात.
आणि असं बेड्या पडणं जे आहे ते तुम्हाला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकवून ठेवतं. आणि म्हणून ध्यान समजावून घ्या. ध्यान म्हणजे काही रिकामे काम करायचे नाही, कोणताही शब्द घोकायचा नाही. ज्ञानेश्वरीत माऊलीने सांगितलेलं आहे की अहम ब्रह्मास्मी घोकल्याने का कधी ज्ञान होते? एखादा शब्द घ्यायचा, त्याला देवाचं नाम आहे असं म्हणायचं, आणि तो शब्द घोकत बसायचं. त्याने काय होतं? तुमचं मन एकाग्र होतं आणि एकाग्र झालेल्या मनाला शांत झाल्याचा अनुभव येतो. आणि ती शांतता आपल्याला फार आवडते. आणि तिथे अशा थोड्याशा आनंदाच्या लहरी सुद्धा जाणवतात. आणि मग आपण म्हणतो वा 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 सच्चिदानंद. काही सच्चिदानंद वगैरे नाही येतो, ते मनाचे खेळ आहेत. कारण मन बदलत नाही. या प्रकारांनी कोणत्याही साधनेने मन बदलत नाही. मन बदलतं समजेने. समज आली पाहिजे. मन प्रक्रियेची समज आली पाहिजे, भावनेची समज आली पाहिजे. हे जे काही सर्व कामना, वासना, संकल्प आहेत, हे काय आहेत, हे कसे येतात, हे कसे वाढतात, यांचा निराश कसा होतो, याच्यावर चिंतन मनन झालं पाहिजे. आणि या चिंतन मननातून बोध निर्माण होतो, विवेक निर्माण होतो. आणि त्या विवेकवान मनाला मग आपोआप सर्व गोष्टी समजायला लागतात, खरं खोटं समजायला लागतं. जसं त्या राजहंसाला निरक्षीर विवेक प्राप्त होतो, तसं स्थितप्रज्ञ मनाला विवेक प्राप्त होतो. आणि या विवेक प्राप्त होण्याला दिव्य दृष्टी असं म्हणतात. आणि ही दिव्य दृष्टी जर तुम्हाला एकदा प्राप्त झाली तर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये, आतमध्ये, अगदी खोलपर्यंत, शेवटपर्यंत, त्या अंतःकरणाच्या तळापर्यंत, त्या अंतःकरणाच्याही पलीकडे पाहू शकता. आणि अशी दिव्य दृष्टी प्राप्त होणं हे अनेक जन्माच्या पुण्यानंतरच प्राप्त होतं असं म्हणतात. कारण की हे जे बदमाश लोक आहेत, हे आपल्याला मागच्या अनेक जन्मामध्ये भेटलेले आहेत. आणि या लोकांनी आपलं मन खराब करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला बोध होत नाही. आणि आता पूर्वीचे संस्कार, हे असं काही ध्यान करायला लागलं की मागचे संस्कार आडवे येतील. ते तुम्हाला म्हणतील की हे खोटं आहे, यांचं ऐकू नका, आम्ही सांगितलं तेच खरं आहे. जसं परवा आपले महाराज आपल्याशी भांडले तसं, की ते महात्मे होते ते का खोटे होते का? अरे पण आपण माऊलीचे शब्द बघतोय. माऊली, आता माऊली मोठी होती का ते महात्मे मोठे होते? माऊली खरी आहे का ते महात्मे खरे? इतका तर आपण विवेक ठेवला पाहिजे की माऊलीच्या शब्दाला पर्याय नाही. आणि म्हणून माऊलीच्याच शब्दाने वाटचाल करायची. इतरांच्या कोणाच्याही नादी लागायचं नाही. माऊलीचंच बोट धरायचं आणि माऊलीचं बोट धरून 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 अध्यात्माचा प्रवास करायचा. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणून अमृतानुभव वाचायचा, म्हणून चांगदेव 65 वाचायची. आणि जगातले जेही काही श्रेष्ठ असे संत होऊन गेलेले आहेत, त्यांनी जे जे सांगितलं ते सर्व माऊलीने आपल्यासाठी मराठीमध्ये सांगून ठेवलं आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं
आणि माऊलीने जी पाऊलवाट घालून दिलेली आहे त्या पाऊलवाटेने जायचं आहे. वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला असता आपण एखाद्या घनदाट जंगलामध्ये हरवून जाऊ. आणि म्हणून माऊलीच्या ओव्या समजावून घ्या आणि त्या ओव्यांचा जीवनात त्याच्यानुसार आचरण करा. हिनकसपणा तो जळता उरे सोन्याची ती शुद्धता, तैसे सर्व संकल्प लोपता ब्रह्मप्राप्ती. जैसे घटतो फुटता आत बाहेरील पोकळीची ऐक्यता, तैसे इच्छा त्या संपता मोक्ष घडे. आता तो मोक्ष, ते ब्रह्म, ते परब्रह्म काय आहे? ते अनंत आहे, ते अपार आहे, ते मोजता येत नाही. ते किती मोठं आहे हेही माहिती नाही. पण आपल्याला असं वाटतं की आपण परिच्छिन्न आहोत, देहापुरते मर्यादित आहोत. आणि ते कसं? मग इथे उदाहरण दिलं माऊलींनी, जसा घट असतो, मातीचं एक घट आहे, मातीचा माठ आहे. आता तो मातीचा माठ, त्याच्या आतमध्ये एक आकाश आहे, त्या माठाच्या आतलं आकाश. आपली स्थिती त्या आतल्या आकाशा एवढी आहे. आपल्याला असं वाटतं की मी एवढाच आहे, शरीरापुरताच आहे. त्या घटातल्या आकाशाला असं वाटतं की मी एवढाच, घटापुरताच मर्यादित आहे, एवढंसा कसं आहे मी, असं त्या आकाशाला वाटतं. पण जर तो घट फुटला तर आतला आकाश आणि बाहेरचं आकाश एक होऊन जातं. खरं म्हणजे ते एकच असतं, ते काही एक व्हावं लागत नाही. आकाश जागच्या जागीच असतं. आकाश काही इकडून तिथे जात नाही. आकाश कोणताही प्रवास करत नाही. आकाश जसं हवा इकडून तिकडे जाते, आकाश जातं का? आकाशाला कुठूनही कुठेही जावं लागत नाही. तसं त्या घटातल्या आकाशाला बाहेरच्या आकाशाशी एकरूप होण्याची काहीच गरज नाही, काहीच प्रयास पडत नाही. फक्त घट फुटला की आतल्या आकाशाची आणि बाहेरच्या आकाशाची एकी आधीपासूनच आहे. त्या घटामुळे असं वाटलं की आतलं आकाश वेगळं आहे, पण घट जरी असला तरी आतलं आकाश काही वेगळं नसतं. तसं आपण जीव आहे असं जरी आपल्याला वाटलं तरी आपण जीव नाही. आपण ते परब्रह्म आहोत, ते निर्गुण तत्व आहोत, ते निराकार तत्व आहोत. आणि हा बोध तुम्हाला प्रत्यक्ष ध्यान घडल्याशिवाय हा बोध पक्का होणार नाही. नुसतं वाचून आणि ऐकून हे कळत नाही. चिंतन मनन करून हे कळत नाही. याच्यासाठी तुम्हाला ध्यान शिकावं लागेल. जे ध्यान आता आपण मगाशी चिंतन केलं, बस तेवढंच ध्यान आहे, त्याच्या पलीकडे ध्यान नाही. ध्यान अजिबात कठीण नाही. फक्त समजून घ्या आणि जे जे अनुभव येतील ते सर्व अनुभव विरून जाऊ द्या. आणि शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की जागृतीतले सर्व अनुभव विरून जातात. मग स्वप्नाचा उगम होतो. स्वप्नात अनेक 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 अनुभव येतील, पण कोणत्याही अनुभवाला तुम्ही बळी पडू नका. आणि तसं झालं तर सुषुप्तीचा अनुभव येतो. हे जे सांगतात की सुषुप्ती ही गहन निद्रेसारखी आहे, असं सांगणाऱ्या लोकांना सुषुप्तीचा अनुभव नसतो. सुषुप्ती ही एक प्रत्यक्ष अवस्था आहे. तिथे मीपणाचा भास आहे, जो फक्त आकाश आणि वायू असा प्राणमय कोशाचा भास आहे. तो प्राणमय कोश आहे. प्राणमय कोशाला प्राणमय कोशाची अनुभूती येऊ शकते. आणि तिथेही जर तुम्ही स्थिर राहिला तर खरं म्हणजे ती अत्यंत भयावह अवस्था आहे. प्रचंड भय आहे तिथे. आणि त्या भयातही जर तुम्ही
शांत राहू शकला, न घाबरता त्या भयाला तोंड देऊ शकला, तर ती फुग्यासारखी सुषुप्ती किंवा ढगासारखी सुषुप्ती येते. ज्ञानेश्वरीमध्ये ही जी प्राकृत ज्ञानेश्वरी आहे माऊलीची, तिथे माऊलीने शब्द वापरलेला आहे घन सुषुप्ती. घन सुषुप्ती, घन म्हणजे ढग, ढगासारखी आहे. जसं फुग्याच्या आतलं आकाश असतं असं वाटतं एक लहानशी पोकळी आहे, तशी ही ढग एक लहानसं ढग आहे. तशी सुषुप्ती ढगासारखा अनुभव आहे आणि असं वाटतं की मी एक लहानसं ढग आहे काहीतरी, आणि ते ढग विरून गेलं रे गेलं की त्या ढगातलं आकाश आणि बाहेरचं आकाश होऊन जातं एक. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तुका आकाश आहे वडा. तर अशी आपल्या अनंत स्वरूपाची, अपार स्वरूपाची प्रत्यक्ष अनुभूती येणं, याला आत्मज्ञान म्हणतात. नाही तर आपण या शरीरालाच मी म्हणतो, या मनालाच मी म्हणतो, या इंद्रियांचे अनुभव त्यांना माझं म्हणतो, हा माझा अनुभव, माझ्या इंद्रियां, असं मी आणि माझं मध्ये आपण अडकून जातो. आणि जे मन मी आणि माझं मध्ये अडकून गेलं त्या मनाला कधीही आत्मज्ञान होत नाही. जैसे घटतो फुटता आत बाहेरील पोकळीची ऐक्यता, तैसे इच्छा त्या संपता मोक्ष घडे. पृथक अहंभाव संपता, प्रकटते वैश्विक एकात्मता, ऐसी वैश्विक चैतन्य सत्ता अनुभवा येई. आणि असं तो जो एक घटाचा पृथक अहंभाव आहे तो फुटला, तो संपला की आपली विश्वात्मकता आपल्या अनुभवाला येते, ती वैश्विक चैतन्य सत्ता अनुभवाला येते. तेथे नसे शीत उष्ण विभागणी वा सुखदुःखाची उजाळणी, मानापमानाची कहाणी नाही तेथे. आणि असे जर अनुभव आले तर मग त्या मनाच्या ठाई मान अपमान राहत नाही, त्या मनाच्या ठाई सुख दुःख राहत नाही, त्या मनाच्या ठिकाणी कोणत्याच भावभावना राहत नाहीत. अशी अनुभूती येणे आणि मनाची स्थिती तशी होणे याला अध्यात्म म्हणतात. घडता सूर्याचं उगवणं, होते प्रकाशाची उधळण, तैसे भेटता कोणी पण म्हणे तो मीच. आता त्याला आपलं अपार असं अनंत असं ते परब्रह्म स्वरूप, ते निर्गुण स्वरूप, निराकार स्वरूप, सर्वत्र मीच आहे, अनंत आहे मी, आकाशाही पेक्षा मोठा, अशी अनुभव आल्यानंतर तो जेव्हा जागृतीमध्ये परत येतो आणि जेव्हा त्याला कोणताही जेव्हा काही दिसतं, कोणताही अनुभव येतो, कोणताही प्राणी भेटतो, कोणताही माणूस भेटतो, कोणताही वृक्ष भेटतो, कोणताही कीटक भेटतो, काहीही त्याला भेटो, त्याला पूर्ण अशी अनुभूती आलेली आहे की इथे जेही काही अनुभवाला येतं ते परब्रह्मच असतं, ते दुसरं काही नसतं. आणि म्हणून त्याला असं वाटतं की मी सर्वत्र आहे. ती ओवी येत नाही काय, स्वयेची चराचर झाला, असं त्या सगळं काही मीच आहे अशी त्याला अनुभूती येते. आणि याला आत्मानुभूती असं म्हणतात. ढगातील त्या पाऊस धारा, त्यान बोचती जशा सागरा, तैसा शुभ अशुभास थारा नाही तेथे. जसं सागर असतो, समुद्र असतो आणि पाऊस पडतो, त्या पावसाच्या धारांचा का समुद्राला त्रास होतो का? की त्याला काही टोचतात का त्या, का त्याला काही दुःख देतात? ते पाणीच असतं, पाण्याला पाणी मिळतं. तसं याच्या ठिकाणी येणारे सगळे अनुभव हे परब्रह्म अनुभव असतात. त्या एकच गोष्ट, एकच तत्व आहे सर्वत्र, सर्व ठिकाणी. कोणताही अनुभव त्या तत्वाशिवाय नाही. प्रत्येक अनुभवाच्या मुळाशी ते तत्वच आहे. आणि आता तो वरवरचा अनुभव बघत नाही, तो मूळ पाहतो आणि मग त्याला असं दिसतं की सगळं एकच आहे.
इथे काहीच वेगळं नाही. आणि असं जर झालं तर मग तिथे शुभाशुभाला थारा नसतो. देह इंद्रियासी तादात्म्य तोडून विरते जे दवा मनाचे मनपण, तेव्हा ज्ञानी आणि ज्ञान भिन्न नाही.